गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. सगळ्यांना नमस्कार करते. आणि कुटस्थ दीप आपला सुरू आहे. कुटस्थ दीपाचा उद्देशच मुळात कुटस्थाची सिद्धी, आणखी मी कुटस्थ आहे हे पक्क आपल्या मनात रुजावं, यासाठी सगळ्या पद्धतीने कुटस्थाचा विचार केलेला आहे. आपण बराचसा पाहिला आणि आता हा शेवटचा भाग आहे. याच्यात जवळजवळ परत सगळ्याचा आढावा घेतल्यासारखा आहे की जीव आणखीन ईश्वर हे जे आहेत दोन, हे मायेने निर्माण केलंय. आभासेच्या साह्याने माया ह्या दोघांना निर्माण करते. म्हणजे थोडक्यात मायेच्यामुळे मायेचे जे दोन भाग आहेत, माया आणखीन अविद्या म्हणूया. अविद्या म्हणजे मलिन माया, जीवाच्या वासनांनी जी मलिन झाली आहे ती. तर ह्या दोन्ही मध्ये, मायेमध्ये स्वतःमध्ये शुद्ध माया सत्वगुणाची, तिच्यातलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर, म्हणजे माया ईश्वराला बनवते. आणखीन जीवाच्या वासनांनी जो भाग मलिन झालेला असतो, ज्याला अविद्या माया म्हणतात, तर त्याच्यातलं जे प्रतिबिंब आहे तो म्हणजे जीव. आता इथे एक सांगितलंय की जीव आणखीन ईश्वर जरी दोन्ही तत्व स्वच्छ होती आणि त्याच्यामुळे ते प्रतिबिंब घेऊ शकले, त्याच्यामुळे त्यांना चैतन्य प्रतिबिंबित झालं तिथे, आणि म्हणून देह वगैरे चेतन वाटायला लागलं, तरी देखील माऊली काय सांगतात, जडाजडी अंशी रहाटे जे सरसी ते चेतनागा तुझसी लटिके नाही. म्हणजे जड आणि अजड दोन्ही ठिकाणी तेच चैतन्य, पण आभासाच्यामुळे जीव आणखीन ईश्वर नावाचे आपण चेतन म्हणायला लागलो त्यांना. वास्तविक देह जो आहे तो अचेतन आहे, वास्तविक बुद्धी वगैरे अचेतन आहे, पण त्याच्यात आभास पडल्यामुळे, जे चिताभास आल्यामुळे तिथे चैतन्याचा भ्रम आपल्याला निर्माण झालाय, भास निर्माण झालाय. आपण त्या भासातलाच भाग आहोत हे विसरायचं नाहीये. आणि त्याच्यात मग सत्य काय आहे, तर सत्य आहे तो कुटस्थ आहे. कुठल्याही जीवाच्या बाबतीत, अगदी मुंगी वगैरे एकपेशीय जीवापासनं ते हत्तीन डायनासोर पर्यंत सगळ्यांचा जीव जो आहे तो तसाच आहे, त्याच्यात काहीही भेद नाही. फक्त तिथल्या वासनांच्या म्हणा किंवा तमोगुणाच्या अस्तित्वाचं प्रकटीकरण जे झालेलं आहे त्यानुसार त्यांच्यात भेद आहे. अगदी इंद्र आणखीन ब्रह्मदेव सुद्धा जीवच आहे, फक्त त्यांचा शुद्धपणा आणखी त्याच्यामुळे त्यांच्यात भेद दिसतात. आता ईश्वर आहे, हा ईश्वर देखील जीवच आहे. चिदाभासाने तो माया काय म्हणूया, एक जीव तयार झालेला आहे तिथे आभासाच्यामुळे, मायेमध्ये पडलेल्या प्रतिबिंबामुळे. पण हे जे दोन प्रकारचे जीव आहेत, ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे, आणखीन जीव जो आहे तो अल्पज्ञ. स्वाभाविक आहे, कारण ईश्वराचा जीव हा अंश आहे, ब्रह्माला अंश अंशी भाव नाही. ब्रह्म जे आहे ते अखंड एकरस आहे. पण जो ईश्वर आहे, तर ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन, म्हणून गीतेत पण सांगितलं की माझे सगळे अंश आहेत, ईश्वराचे आपण अंश आहोत. आणि त्याच्यामुळे ईश्वर सगळीकडे व्यापून असलेला असतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, सगळ्या भूतांच्या हृदयात आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं अंतरंग तो जाणत असतो. तो सर्वज्ञ. आणि जीव स्वतःपुरतं फक्त बघतो, स्वतःच्या देहात जेवढं आहे तेवढं सुद्धा त्याला पूर्ण ज्ञान नाही. मग बाकीचं तर बाजूला राहून दे, आपण लाख सर्वज्ञपणाचा आव आणत असतो, पण वास्तविक पाहिलं तर तिथे सर्वज्ञता नाहीये. आपण अल्पज्ञच आहोत, अल्पसाक्षी आहे. आपल्याला जेवढं इंद्रियांना कळतं तेवढं आपण बघू शकतो, पण ईश्वर जो आहे तो संपूर्ण बघत असतो. हे भेद आहेत. आणखीन हे त्या चैतन्याच्यामुळे, मायेच्या व्यापकपणामुळे, शुद्धतेमुळे, आणि जीवाच्या जो थोड्या जागेत अल्प देश म्हणजे अगदी थोड्या भागात राहणारा असा जो आहे, तर त्याच्यामुळे त्याला तेवढंच कळतं. त्याचं धाव जसं सरड्याचे धाव कुंपणापर्यंत म्हणतो ना, तशाच तऱ्हेच आहे. कितीही जरी मोठा जीव झाला तरी त्याला त्याच्या मर्यादा आहेत, अशा मर्यादा ईश्वराला नाही. मग ईश्वर आणि जीव काय खरे आहेत का?
अजिबात नाही. ते मायेतले आहेत. मायेतलं प्रतिबिंब मुळात माया म्हणजे जी झालेली नाहीये, जी केवळ कल्पना आहे. कशी कल्पना? मी आहे, मी अनेक व्हावं, एवढी फक्त कल्पना होती. आणि त्या कल्पनेपासून जर का सृष्टी झाली, तर आपण जेव्हा आता समजा मनोराज्य, शेख मोहम्मदी वगैरे आपण कथा ऐकलेल्या आहेत या सगळ्या, आणि त्याच्यातनं त्या मनोराज्यामध्ये जी सृष्टी निर्माण होते, स्वप्नामध्ये जी सृष्टी निर्माण होते, तिला कधी कोणी खरं म्हटलंय का? एक हरिश्चंद्र सोडल्यास. पण कोणीतरी खरं म्हटलंय का स्वप्नातल्या सृष्टीला? ती खरी नसते. तितकीच खरी ही जागृतीतली सृष्टी आहे, कारण ती त्याच्या कल्पनेची बनलेली. कल्पनेची सृष्टी झाली. समर्थांच्या दासबोधाच्या ह्याच्यात कुठच्या समासात आहे मला आठवत नाही, पण कल्पनेची सृष्टी झाली म्हणून त्यांनीही म्हटलेलं आहे. मग जे काल्पनिक आहे त्याच्यावरती सत्यत्वाचा आरोप आपण केलेला आहे. समर्थांनीच आत्मारामात पहिलीच ओवी म्हणते की जयास लटिका आळ आला जो माया गौरी पासून झाला, झालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. म्हणजे कोणावरती लटका आळ आला? ब्रह्मावरती. काय लटका आळ आला? तू आहेस, ब्रह्म आहे, हा लटिका आळ म्हटलाय. का? जो आहेच अखंड आहे, जो त्रिकाला बाधित आहे, कायम आहे आणि आहे, त्याला तू आहे असं जो मायेपासून झालेला जीव आहे त्यांनी सांगावं. मायेपासून झालेला म्हणजे जो मिथ्या जीव आहे त्याच्या तो ब्रह्मावरती आळ घेतोय की तू आहेस म्हणून. वास्तविक जीवच नाहीये, झालाची नाही, जो जीव झालेला नाहीये, आणि तो त्या अरूप ब्रह्माला सांगतोय की तू आहेस म्हणून. अशा पद्धतीने जो आपण जे आहोत ते आपण कसे आहोत? माईक आहोत. हे पक्क लक्षात घ्यायचं. माझं स्वरूप खरं काय आहे? मी कुठंच आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे. जे मला दिसत आहे, जे मला इंद्रियांना कळत आहे, प्रत्येक गोष्ट माहिती. जाणीव तितकी माया, माईक जाय विलया, समर्थांच आहे. म्हणजे जिथे जिथे जाणीव आहे, जिथे जिथे आपली मन बुद्धी जिथपर्यंत पोचू शकतात, ती प्रत्येक गोष्ट माहित आहे. प्रत्येक गोष्ट माहित. सत्य जे आहे ते अधिष्ठान सत्य, आणि त्याच्यातलं जे माहित आहे ते बाजूला करायचं आणि सत्य कुटस्थ बरोबर ब्रह्म त्याच्या अनुसंधानात राहायचं. माझं खरं स्वरूप काय आहे हे मला कळावं यासाठी कुटस्थ दीप आहे. इथे एकनाथ महाराजांची 63व्या ओवी श्लोकात छान एक ओवी घेतली आहे की हे नसतेनी रूपे रूपा आली, सत्यासत्ये गरोदर जाहली, तेथे असत्याची पिल्ली स्वये व्याली असंख्य. म्हणजे सगळंच इथे जे सांगितलंय, एका आणीच्या टोकावर वसली 3 गावं, त्यातलंच आहे की जी नाहीच आहे ती रूपाला आली आहे. आणखीन असत्याची पिल्ल म्हणजे जे नाहीच आहे अशा गोष्टी तिने निर्माण केल्या. त्या भारुडासारखंच आहे अगदी. तो जो त्यांचाच अभंग आहे तशाच तरीच आहे. मग कोणीतरी विचारलं की माया माया तुम्ही म्हणता, तिला एवढं सामर्थ्य कुठून आहे? त्याच्यावरती प्रश्नानेच उत्तर दिलं की आमची झोप सुद्धा जर का चैतन्य रूप जीव आणखीन सगळं जड सृष्टी हे सगळं निर्माण करते, मग मायेला अशक्य आहे का? याला कैमुतिक न्याय असं नाव आहे. कैमुतिक न्याय म्हणजे काय आहे की जर का मला एखादी बारकीशी गोष्ट जमत हे आवडत आहे, आवडतीये, मग ह्याच्यात मोठी गोष्ट नाही का आवडणार? उदाहरण जे इथे दिलेलं आहे ते ज्याला काकडी आवडते त्याला अमृत नाही आवडणार? आवडेलच. तसं आहे इथे की निद्रा सुद्धा जर का एवढी सृष्टी निर्माण करते तर त्या मायेला अशक्य आहे का? निद्रा दोष असतो तिथे, तर त्याच्यामुळे त्या सृष्टीला लॉजिक नसतं, थोडा वेळ टिकते, कुठूनही कशीही जाते. आणखीन
ही जी आहे आपली सृष्टी जी आहे तर त्याच्यात निद्रा दोष नसतो, त्यामुळे आपण त्याला लॉजिकल म्हणतो, आपण काळ वगैरे सगळं मानतो. पण वास्तविक पाहिलं तर जो दृष्टीसृष्टीवाद म्हणून सांगितलेला आहे ना, तो स्वीकारून आपल्याला हळूहळू जाता येतं. दृष्टीसृष्टीवाद म्हणजे जे आपल्याला जेवढं दिसतंय, समोर दिसतंय तेवढंच अस्तित्व आहे. फोन आला, अस्तित्व आहे त्या व्यक्तीला. फोन ठेवला, त्या व्यक्तीचं अस्तित्व संपलं, माझ्यासाठी संपलं. हे जे आहे की माझ्या पाठीमागे आहे त्यांना अस्तित्व नाही, मला जे समोर दिसतंय तेवढ्याला अस्तित्व आहे. या पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो ना, तर आपल्याला जे ममत्व आणखीन ह्यानी जे आपण अडकतो, खूप वैराग्याची जी आवश्यकता असते ते आपल्याला जमायला लागतं. दृष्टीसृष्टीवादाचा फार मोठा म्हणजे ह्यालाच वर्तमानात जगा म्हणून जे जे कृष्णमूर्ती म्हणतात ते पूर्वीच्या काळात त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणायचे. आहे तेच वर्तमानात जगा म्हणजे काय, बाकी कुठेही जे मागील पैस पारुखे पुढील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसीय भूमिकेत समाधी राहे, माऊली म्हणतात. म्हणजे जे जुनं आहे ते होऊन गेलेलं आहे, विचार करायचं कारण नाही. जे होणार आहे त्याचाही विचार करायचं कारण नाही. पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके. अशा पद्धतीने जेव्हा माणूस त्या क्षणात जगायला लागतो, म्हणजे त्या क्षणाचा विचार करायला लागतो, ह्याचा अर्थ असा नाही प्लॅनिंग नको वगैरे. व्यवहारिक सत्तेत प्लॅनिंग पाहिजे, पण आपण जे भविष्याची चिंता करत राहतो, भूतकाळात रमत राहतो, चांगलं वाईट दोन्ही पद्धतीने रमणं असतं. अपमानाचा पण परत परत काढत असतो, आणखीन अस्वस्थ होत असतो, किंवा जे कोणी कौतुक केलं असलं, चांगलं झालं असलं ते सुद्धा परत परत काढून स्वतःला गोंजारून घेत असतो. दोन्ही तेवढंच वाईट. आणि यासाठी आपलं लक्ष जे आहे ते कुटस्थावरती पाहिजे. वर्तमानात जेव्हा जगा तेव्हा जगातल्या ज्या काही घटना आपल्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या घटना माईक आहेत, त्याच्या मागचं अधिष्ठान सत्य आहे, ह्याचा सतत भान पाहिजे. कुटस्थ दीपाचं या दृष्टीने आहे. ईश्वर जो आहे त्याचा संकल्प मायेने केलेला आहे, म्हणजे मूळ मायेने मुळात ईश्वर निर्माण झालाय, आणखी मग पुढे सगळे संकल्प झालाय. बरं, त्याला धर्म कुठचे असावेत, काय असावं हे त्या संकल्पांनीच ठरलेलं आहे ना. पण हे संकल्पाचे असल्यामुळे ते माईक आहे. जीव जसा माईक आहे तसाच ईश्वर सुद्धा माईक आहे. माईक जीवानी त्या ईश्वराची उपासना करायची, आणि तो माईक ईश्वर जेव्हा प्रसन्न होतो तर त्यावेळेस आपल्याला श्री गुरूंची, शास्त्राची वगैरे कृपा होते. आणि मग खरी कृपा जी होते ह्या कृपांच्यामुळे ती आत्मकृपा होते. म्हणजे मी कुटस्थ आहे, मी ब्रह्म हे प्रत्यक्ष कळते. म्हणजे आता हा प्रश्न येतो की सत्यापर्यंत जायचं आहे, आणखीन ईश्वर कृपा करतो आणि ईश्वराची उपासना करतो वगैरे म्हणतीये. सरळ आहे उत्तर. स्वप्नींची या घाया ओखद चेवोची धनंजया. स्वप्नातला जर का काही जखम झाली तर जागेपणचा काहीतरी उपयोगी पडणार आहे का, तिथे स्वप्नातलंच औषध पाहिजे. आणि पूर्ण बरं व्हायचं असलं तर त्या स्वप्नातनं जागा झालं पाहिजे. मग ते स्वप्न असून नसल्यासारखं होतं, त्या स्वप्नात काही राहत नाही, ते किती मिथ्या होतं हे आपल्याला कळतं. आणखी ते जे होतं तर ते पूर्ण हसतो आपण की कसं मला स्वप्न पडलं म्हणून. तसंच जेव्हा स्वरूपाचं जागृती येते तर त्यावेळेस इतका काळ मी काय देहाला सत्य मानून सुखी दुःखी होत होते, म्हणून हसायला यायला लागतं. कसं आपण तृप्तिदीपात पाहिलं होतं हे सगळं, की त्याला कसं धन्योहम धन्योहम वाटायला लागतं, तो आपण विचार केलेला आहे. तर त्याच पद्धतीने हा इथे ईश्वराला सर्वज्ञ वगैरे केलेला आहे, आणखीन त्याच्या मध्ये आपण पण आहोत एवढे लक्षात ठेव. ईश्वराची कृपा जी आहे तर ती आवश्यक आहे. जरी तो माईक असला तरी, समजा मी पाण्यामध्ये आहे
आणि मला बाहेर पडायला हवं. पाण्यातनच चालत मला बाहेर पडायला लागतं. मला काही एकदम कोणी जमिनीवरती आणून ठेवणार नाहीये उचलून. त्याच्यातनं बाहेर पडायला मला जसं पाण्यातनच जायला लागतं, तसं या मायेतून बाहेर पडण्यासाठी मला माईक साधनच लागतात. आणि ती साधनं म्हणजे गुरुकृपा, ईश्वर कृपा, शास्त्र कृपा ही सगळी आहेत. आणि त्यांना माईक म्हणून टाकायचं नाहीये, कारण जोपर्यंत मला देह सत्य वाटतोय, जोपर्यंत मला जग सत्य वाटतंय, जोपर्यंत जगातले माझ्यावरती परिणाम होत राहतात, जोपर्यंत मी जगाकडनं सुखाची अपेक्षा करते, तोपर्यंत मला ईश्वराची भक्ती केली पाहिजे. जोपर्यंत मला फुलं घ्यावीशी वाटतायत, डोक्यात घालावीशी वाटतायत, गजरे करावेसे वाटतायत, तोपर्यंत ईश्वराला फुल वाहिलं पाहिजे, ईश्वराची उपासना केली पाहिजे. त्याच्याशिवाय मला याच्यातून मायेतनं पलीकडे जाता येत. ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीस थडी सरले माया जळ. माऊलींनी सांगितलं की ही जी लीला आहे, म्हणजे ही जी सृष्टीची लीला आहे, म्हणजे माया जळ जे आहे सगळं, ही लीला तरुण जायला एकच उपाय आहे, सर्व भावे मज भजले. सर्व भाव जे काय आहे ते तोच खरा आहे. येर तो माईक पसारा. अशा पद्धतीने जेव्हा सर्वस्व तो आहे, ह्या पद्धतीने आपण उपासना करायला लागतो. त्याच्यासाठी हे मायेचं जे पाणी आहे, नदी म्हणा, भवसागर म्हणा, भवाटवी म्हणा, म्हणजे भवारण्य म्हणा, काही म्हणा, ते नाहीच होतं. माऊलींनी हे सांगितलेलं आहे, भगवंताच्या मुखातनं आलेलं आहे. म्हणून आपण कुटस्थ मी आहे हा निश्चय पक्का करायचा, आणि बाकी सगळं माईक आहे हे निश्चित करायचं आहे. कूटस्थाच्या सत्यत्वाबद्दल प्रमाण आहे, ईश्वराच्या सत्यत्वाबद्दल एकही प्रमाण नाही. जीवाच्या सत्यत्वाबद्दल श्रुतीत प्रमाण नाहीये. सगळी जी प्रमाण आहेत ती ते माईक असल्याबद्दल आहेत, काल्पनिक असल्याबद्दल आहेत. आणखी कुटस्थ किंवा ब्रह्म हे सत्य आहे, म्हणूनच उपनिषद सगळा सांगतायत. आणि तिथे मग एकमेव कुटस्थ जो आहे तेवढा एकच सत्य आहे, आणि त्याच्यात तर्क बिर्क गरजच नाहीये असं म्हणतात. कारण तिथे 2-3 आता तर्काला काय वाव नाही म्हणून 3 त्यांनी सांगितलंय. एक आहे ती नैशा तर्केण मती रापनय्या, म्हणजे तर्काने कुटस्थ कळत नाही. कितीही तर्क करा, तर्क शेवटी काहीतरी नोन गोष्ट जी असते, प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे तर्क देखील. मला डोंगरावरती धूर दिसायला पाहिजे ना, आणि धूर आणखीन अग्नी हे कायमचे आहेत एकत्र. जिथे धूर आहे तिथे अग्नी असलाच पाहिजे, हे त्यांचं साहचर्य आहे, ते माहित पाहिजे मला. तर मला तिथे कळू शकेल की हा इथे अग्नी असला पाहिजे. तसं काय सांगणार आहोत आपण? आपण तर्क फक्त अनुकूल एकच करू शकतो की ज्या अर्थी जग दिसतंय, भासमान आहे, त्या अर्थी त्याच्या मागे अधिष्ठान असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे, हा तर्क चालतो. पण कुतर्क जे बाकीचे आहेत तर ते सगळे बाजूला करायला लागतात. आणि हा जरी तर्क केला की काहीतरी तो कुटस्थ असला पाहिजे, ब्रह्म असलं पाहिजे, पण ते कसं आहे, त्याचं ज्ञान होणार आहे का मला त्या नुसत्या तर्काने? अशक्य आहे. तर्काने मला ज्ञान होणं शक्य नाहीये. फक्त मला एवढं लक्षात येईल की हो, तर्काने मी मनात माझा निश्चय करायला उपयोग होतो. माझा जो निश्चय आवश्यक आहे होणं, तो निश्चय करायला तर्काचा उपयोग होतो, योग्य दिशेने केलेल्या. कुतर्क मात्र उपयोग नाही, म्हणून सतत सावध राहायला लागतं. तर्काला प्रतिष्ठा नाही म्हटलाय, तर्का प्रतिष्ठानात. आता इथे संस्कृतचं ज्यांना कल्पना नाही, तर असे लोक तर्काला प्रतिष्ठा आहे असं म्हणतील, तर्का प्रतिष्ठानात. पण संधी जेव्हा होतो तेव्हा तर्क अप्रतिष्ठानात असं आहे, त्या 2 अ मिळून आ होतो, म्हणून तर्का प्रतिष्ठानात आहे. ब्रह्मसूत्र आहे हे. आणखीन ह्याच्याबद्दल उपनिषदात सगळीकडे कुटस्थाच्या बद्दल म्हटलेलं आहे. त्याला पुरुष म्हटलेलं आहे, त्याला ब्रह्म म्हटलंय, त्याला भूमा म्हटलंय, चित म्हटलंय, पुष्कळ नावं दिलेली आहेत. म्हणून
कुतर्क टाकावा. आणखी श्रुतीमध्ये जे सांगितलेलं आहे ते डोळे मिटून मनात कुठलाही संशय न आणता पूर्ण श्रद्धेने स्वीकारावं. श्रुती चिरोधार्य मानावी. मग आता ही जी सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे तर त्या मायेने निर्माण केल्यात आपण पाहिलं. त्याच्यातल्या ईक्षणापासून म्हणजे ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प, ज्ञानपूर्वक कल्पना ती ईश्वराने जी केली की अशा पद्धतीने सृष्टी व्हावी ते नियम त्याने बसवून दिले. तर तिथपासून ते सगळं जग निर्माण करून पंचमहाभूत निर्माण करून त्याच्यात त्यांनी प्रवेश केला. इथपर्यंतची सृष्टी ईश्वराने निर्माण. आणखीन जीवाने जी केली, जीवाला त्यांनी बनवलं ईश्वराने, पण पुढे जीवाने आपल्या जागृतावस्थेपासून मग अडकणं त्याच्यातून तुटणं मोक्षापर्यंत ही जी सगळी सृष्टी आहे, हा जो संसार आहे हा मानसिक आहे सगळा, हा जीवाने निर्माण केला. आपण द्वैत विवेक मध्ये हा विचार केलेला आहे की जीवाने ही जी सगळी सृष्टी निर्माण केली आहे, थोडक्यात जीवाने जो कचरा केलाय तो त्यानेच काढायचा. ईश्वराने सृष्टी निर्माण केली, आणखीन ईश्वराची सृष्टी जीवाला कधीही बंधनात टाकत. त्याच्याबद्दल ज्या जीवाच्या कल्पना असतात ना त्या जीवाला बंधनात टाकत. जीव ज्या कल्पना करतो की हे माझं, हे पंचमहाभूतिक घर आहे ते माझं, आणि मग त्या घराला आता पाऊस एवढा पडतोय गळायला लागलं, काय आजकाल नीट सिमेंटच मिळत नाही, सुरू झालं मनात. म्हणजे अस्वस्थता येणं, आपला आनंद डागाळणं, म्हणजे आपण ब्रह्मापासून स्वरूपापासून दूर जातो. हे माझं नाहीच आहे, हे ईश्वराच्या सृष्टीतनं मी काही भाग घेऊन घर बांधलाय, त्याला ही झीज आहे. जे विकार म्हणतात, निर्मिती, टिकणं, झीज होणं, बदल होत जाणं त्याच्यात, आणि कधीतरी ते पडणार आहे, हे सगळे त्याला देखील आहेतच ना. हा विचार आपण करत नाही, आणखीन आपण अशा ह्याच्यात अडकत जात. म्हणून जीवाची जी सृष्टी आहे तर ती अडकवण्याला, आणि जर का जीवाने प्रयत्न केला तर मोक्षाला, दोन्ही जीवच करू शकतो. जागृतापासून, जागृतावस्थेत त्यातल्या चांगल्या वाईट सगळं बंधन त्याच्यातनं सुटणं, मुक्तीपर्यंत जाणं, हा सगळा संसार जीवाने बनवलेला आहे. कुटस्थ आहे तो पूर्ण असंग आहे, ह्याच्याशी कुटस्थाचा काहीही संबंध नाही, तो केवळ साक्षी आहे. मुंडक उपनिषदात एक मंत्र आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते म्हणून. तर त्याच्यात म्हटलेलं आहे की त्यातला एक जो म्हणजे देहरूपी वृक्षावरती दोन सारखे पक्षी आहेत, त्यातला एक फळं खातो आणि दुसरा नुसता बघतो. फळं खाणारा आहे तो जीव आहे आणि नुसता बघणारा आहे तो कुटस्थ. तर कुटस्थ असंग आहे, तो केवळ साक्षी आहे. साक्षी सुद्धा आपण म्हणतो पण तो साक्षी सुद्धा नाही, कारण त्याच्या ह्याच्याप्रमाणे काही झालेलंच नाही. अंधार शोधायला गेला सूर्य, त्याला कधी दिसणार आहे का? तसं कुटस्थाच्या बाबतीत आहे. तो अज्ञान आणखीन जग मी हे सगळे शोधायला गेला, त्याला कुठनं दिसणार आहे? तो एकमेव अद्वितीय आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. म्हणून त्याच्यासाठी साक्षीत्व हा सुद्धा त्याच्यावरती आरोप आहे. पण त्याला काहीतरी म्हणायला लागतं, तो असंग आहे, या दृष्टीने मग आपण त्याला साक्षी म्हणतो, निर्विचारी वगैरे बऱ्याच पद्धतीने आपण त्याला म्हणत असतो. पण तो जो आहे तो जसा आहे तसा आहे. सगळी विशेषणं आपल्या ह्या सगळ्या सृष्टीसारखा तो नाहीये हे सांगण्याच्या दृष्टीने दिलेली आहेत त्याला, बाकी दुसरं काहीही नाही. सृष्टी जी आहे तर ती कमी जास्त सारखं त्याच्यात बदल होत असतात. तशा पद्धतीने कुटस्थात कसलाही बदल होत, काहीही बदल होत नाही, कधीही होत नाही. त्याचं नावच कुटस्थ आहे. कुट म्हणजे बुद्धी तिच्यात राहणारा, किंवा कुटस्थ म्हणजे ऐरणीसारखा की त्याच्यावरती काहीही करा त्याच्यात काडी मात्र फरक पडणार नाही, एवढ्यासाठी आहे ते. आणि म्हणून मांडुक्य कारिकेत
एक श्रुती घेतलेली आहे. न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर न वै मुक्त इत्येषा परमार्थता. परमार्थ म्हणजे काय आहे? तिथे नाश नाही, उत्पत्ती नाही, बद्ध नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही, मुक्त नाही. हे जे 4 प्रकार माणसांचं सांगितलं, हे काही नाहीच आहे. हे परमार्थतात तत्वज्ञान तत्वदृष्ट्या पाहायला गेलं तर या कशालाही अस्तित्व नाही. अस्तित्व जे आहे, जे खरं आहे, ते फक्त कूटस्थ आहे. आणि कूटस्थ वाणी, मन, बुद्धी कशानेही कळू शकत, कशानेच तर कळू शकत. तिथपर्यंत पोचायला काहीही समर्थ नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. श्रुती सांगते की तिथे जाण्याचा प्रयत्न केला जर का वाणीनी, मनानी, तर तिला परत फिरायला लागतं. अप्राप्य, प्राप्ती होत नाही तिला. मी माझ्या आईचा जन्म पाहू शकेन का? त्यातलंच आहे ते बघणं. जे कुटस्थाच्या वरती भासतायत त्यांना कुटस्थ कसा कळायचा? मृगजळाला कधी जमीन दिसेल का? रज्जूवरच्या सर्पाला कधी दोरी दिसेल का? तसाच प्रकार आहे. आणि कुटस्थ जो निरवयव आहे, ज्याला अवयव म्हणजे कण नाहीये, तो त्याला रूप नाहीये, कसलेही गुण नाहीयेत, त्याला कसं काय जाणायचा? कुठच्या पद्धतीने जाणायचं? म्हणून ज्ञान आपल्याला कुटस्थाचं वेगळेपणाने कधीही होणार नाही. म्हणून देव पहाया गेलो तो देवची होऊन ठेलो म्हणून म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. की देव शोधायला गेलो, देवाचा खूप प्रयत्न केला शोधायचा, पण जेव्हा मी तद्रूप झालो त्याच वेळेस मला देव कळला असं ते सुद्धा म्हणता येत नाही, कारण तेव्हा मीच उरत नाही. जेव्हा मला देव कळतो असं मी म्हणते त्यावेळी मी कळायला शिल्लकच उरत नाही. देवची होऊन ठेलो. देव झाल्यानंतर देव वेगळेपणाने कसा काय जाणता येईल? हे होतं. आणखीन त्यासाठी कुटस्थाच्या शिवाय बाकीचं जे आहे तर ते दूर करायला लागतं. आणखीन मी कुटस्थच आहे हा पक्का निश्चय करायला लागतो. हा निश्चय आपला बुद्धीचा व्हायला लागतो. त्याच्याशिवाय चालत नाही. एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस. किती विशेषण आहेत? स्वगत सजातीय विजातीय भेदरहित म्हणजे काय आहे? स्वगत भेद आपल्याला माहिती आहे की आता माणूस आहे, त्याच्यात हात आहे, पाय आहे, बोट आहेत, स्वगत भेद येते. किंवा एखादा वृक्ष आहे, त्याच्यात पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहे. तो स्वगत म्हणजे त्याच्यातच असलेला भेद आहे. ब्रह्मात कुठनं असा भेद येणार आहे? जे एकरस आहे ते, त्याच्यात असे भेद नाही आहेत. सजातीय भेद, त्याच्या जातीतच दुसरं कोणी नाही. वृक्षाच्या जातीचे दुसरे वृक्ष असतात, माणसांच्या जातीची दुसरी माणसं असतात. त्यामुळे तिथे सजातीय भेद शक्य आहेत. ब्रह्माच्या जातीचं काही नाहीच आहे. ते एकमेव अद्वितीय आहे. विजातीय भेद तरी कुठले आहेत त्याच्या ठिकाणी? नाही आहेत. सजातीय नाही, विजातीय नाही, कसलेही भेद नाही आहेत त्याच्यात. विजातीय म्हणजे वृक्ष आणि दगड दोन वेगळ्या जाती येतात. प्राणी आणि वृक्ष वेगळ्या जाती येतात. तसेही भेद नाही आहेत ब्रह्मात. म्हणून स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड, तिथे खंड नाहीये. म्हणजे हे ब्रह्म माझ्या घराचं, हे ब्रह्म तिथलं बाहेरचं, अशा पद्धतीने म्हणता येत नाही. ब्रह्म जे आहे तर ते ओतप्रोत भरलेलं आहे. ओतप्रोत म्हणजे आत बाहेर आणखी मध्ये सुद्धा. का सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण घेतो. फार सुंदर ओवी आहे ही. की सुवर्णाचा मणी सोन्याला शरण गेला म्हणजे काय झालं? मुळात तो सोनं
सोनच आहे, पण तो स्वतःला मणी समजत होता आणि तो शरण गेला म्हणजे तो सुवर्ण रूप झाला. कल्लोळ जैसा पाणीया, लाट आली, लाट स्वतःला वेगळं समजायला लागली. पण ती जेव्हा शरण गेली म्हणजे जेव्हा परत जलरूप झाली, तेव्हा काय होणार आहे? तिचं स्वतःच वेगळं अस्तित्व, जरी अस्तित्व असलं तरी देखील ती पाणी आहे हे तिला कळून जातं. तैसा मज धनंजया शरण येत, म्हणजे माझ्याशी एकरूप हो, भगवंत सांगतात. म्हणजे आपल्याला जे ज्ञान व्हायचं असं आपल्याला शेवटी साध्या भाषेत म्हणायला लागतं, कारण आपल्यापाशी ते वर्णन करायला शब्द नाही. ज्ञान वेगळेपणाने होत नाही, आणि जे वेगळेपणाने ज्ञान होतं ते ब्रह्म नाही. जेव्हा कधीही वेगळेपणाने काहीही मला कळेल, प्रत्यक्ष महाविष्णू समोर येऊन उभे राहिले तरी देखील ते माईक आहे. जोपर्यंत मला वेगळेपणाने कळताय तोपर्यंत ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान नव्हे. दासबोधातला समास वाचा, बहुधा ज्ञान निरूपण. त्याच्यात किती प्रकारांनी तपशीलवार सांगितलेलं आहे, हे ज्ञान नाही, हे ज्ञान नाही. मग ज्ञान कुठलं? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मीच मला पाहायचंय म्हणजे काय आहे? बुद्धीच्या साह्याने मला तिथपर्यंत पोचता येतं. आपण पाहिलं होतं कुटस्थ दीपात सगळा विचार केलेला आहे की बुद्धिवृत्तीने सोहम हे जेव्हा घट्ट पकडलं, म्हणजे तिथे एकाग्र जेव्हा बुद्धिवृत्तीच्या साह्याने आपण होतो, त्यावेळी वृत्ती व्याप्ती होते आणि त्यावेळी आपण एकरूप होऊ शकतो. तिथे बुद्धी मागे फिरते, बुद्धीला कळत नाही, पण बुद्धी तिथपर्यंत न्यायचं आपल्याला काम करते. जशी होडी वगैरे आपल्याला नदीतनं पलीकडे न्यायचं काम करते, पण तिथे फार मोठा फरक म्हणजे होडी जलरूप नसते किंवा त्या किनारा रूप पण नसते, पण इथे जी बुद्धी आहे ती स्वतः निवृत्त होते, म्हणजे पूर्ण नाहीशीच होऊन जाते. आणखीन ज्याला मी म्हणते अहंकार, तो सुद्धा नाहीसा होतो. माऊलींचीच परत ओवी आठवली की उचलिया प्राणासरसी, इंद्रिय निघती जैसी, तैसा मनोबुद्धी पासी अहंकारू. अहंकार हा शेवट जातो, पहिल्यांदा निर्माण होतो शेवट जातो. प्राण जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्या पाठोपाठ इंद्रिय आपोआप येतात. ऐतरेयात फार छान ही कथा आहे की प्राण मुख्य कसा, ऐतरेयात कोण जाणे कुठल्या तरी उपनिषदात आहे की प्राण जो आहे, सगळ्या इंद्रियांचं भांडण लागलं की मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. त्यांनी ठरवलं की आपण काही काळ बाहेर जाऊन बघूया एकेकाने, आणि ज्याच्या वाचून अडेल तर तो श्रेष्ठ. सगळी इंद्रिय एक 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 करून जाऊन आली. उदाहरणार्थ डोळे बाहेर गेले, परत आल्यानंतर विचारलं त्याने की तुम्ही माझ्या वाचून कसे जगलात? ते म्हणाले की नेत्रहीन जसा जगतो तसे, खात होतो, पित होतो, सगळं करत होतो, फक्त दृश्य दिसत नव्हतं आम्हाला. सगळी इंद्रिय गेली, प्राण गप्प होतात, तो शेवटी बाहेर निघायला लागला. तो बाहेर निघायला विचार करायला लागता क्षणी इंद्रिय कासावीस व्हायला लागली. उचलिया प्राणासरसी, इंद्रिय निघती जैसी. प्राण जेव्हा सोडून जातो देह, तेव्हा इंद्रिय आपोआप त्याच्या पाठोपाठ जातात. तैसा उदाहरण झालं, हे दृष्टांत झाला. आता दार्ष्टांत काय आहे? तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. जेव्हा आपण ध्यानामध्ये मन, बुद्धी, चित्त सगळ्याचा लय करतो तेव्हा अहंकार आपोआप जातो, त्याला वेगळा घालवायला लागत नाही. पण त्याच्यासाठी मन बुद्धी लय करायला लागतो. मन बुद्धीचा लय करायचा म्हणजे सोहम वरती धारणा पक्की व्हायला लागते, केवळ सोहमकार वृत्ती व्हायला लागते, वृत्ती व्याप्ती लागते, म्हणजे महाकारण देहात आपल्याला जायला लागतं. केवळ सोहमचं भान उरलंय, बाकी काहीही नाही, ही स्थिती यायला लागते. त्यावेळी पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान हे होतं.
जेव्हा फक्त तदाकार वृत्ती होते तेव्हा गुरु कृपेनी ती बुद्धी सुद्धा पूर्ण निवृत्त होते. वृत्ती जी आहे सोहमकार होऊ बघणारी ती पण निवृत्त होते. आणखीन चिदाभास आत्मरूप होऊन जातो. म्हणे तत्व हे मी म्हणून तो आत्मरूप होऊन जातो. हे आपल्याला जेव्हा पटेल पूर्ण की देह मिथ्या आहे, कुटस्थ सत्य आहे, मन बुद्धी चित्त अहंकार मिथ्या आहेत, ते ज्याच्यावरती भासतात तो कुटस्थ फक्त सत्य आहे. आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी ह्या बुद्धिवृत्तीचं साह्य आपल्याला घ्यायचं. त्यासाठी आपण जे सगळा खटाटोप केला ते पदार्थ ज्ञानाची रीत आणखीन हे सगळं जे आपण बघत होतो तर ह्या दृष्टीने पाहिलं की कुटस्थ जरी एक असला तरी त्याच्यासाठी साधनं अनेक आहेत. अनेक साधनं दिलेली आहेत. ज्याच्या प्रकृतीला जे साधन माने, ज्याच्या बुद्धीच्या सूक्ष्मतेला जे साधन मानवेल ते त्यांनी स्वीकारावं. पहिलीतला मुलगा एकदम जर का बीएन किंवा पीएचडी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यात जाऊन बसला, काय करणार आहे त्याला? काही नाही. म्हणजे जो उपासनेचा अधिकारी आहे, जो कर्माचा अधिकारी आहे, त्यांनी निष्काम कर्म करायला हवं. सगळ्यांना एकदम आपल्याला वाटतं पुष्कळ की आनंद रूपता हे सगळ्यांना यावी, पण ते शक्य नाहीये. कधीच शक्य नव्हतं. कारण रज आणि तमो गुण हे असणारच आहे, प्रत्येकात असणार. म्हणून ही अपेक्षाच करणं चूक आहे. आपण आपल्या पुरतं पाहू. परमार्थात आपण लोकांना सुधारायला जाऊ नये, आपण आपल्या पुरतं पाहू. आणि माझा उद्धार कसा होईल ह्या दृष्टीने कसा विचार करता येईल हे जे इथे आपल्याला सांगितलेलं आहे तो विचार सतत करायचा. कुटस्थाचं ज्ञान करून घ्यायला आपण बऱ्याच पद्धती पाहिल्या. तत्वविवेकात एक पाहिलं की सगळं संवित तत्र न भिद्यते, या पद्धतीने आपण विचार केला होता. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने आपण विचार केला होता. जिथे जिथे आपल्याला काहीही दिसताय तर त्याच्या मागे अधिष्ठान असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण अधिष्ठानावरती कुटस्थावरती किंवा ब्रह्मावरती लक्ष ठेवायचा हा विचार केला होता. सत झालं चित झालं जेव्हा मला बरं वाटतं तेव्हा देखील त्याच्या मागे ते आनंदरूप तत्व आहे म्हणून मला तो आनंद होतो. म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीने मला काहीतरी दिसलं त्याला रूप आहे, म्हणजे ते ब्रह्म असणं शक्य नाही, ब्रह्म अरूप आहे. झाला ब्रह्माची उपासना. याला ब्रह्माची उपासना म्हणतात. ब्रह्माची उपासना म्हणजे आपण जे नेहमी पूजा बिजा करतो तशा पद्धतीने शक्य नाही. निर्गुण मानस पूजा म्हणून शंकराचार्यांचं फार सुंदर स्तोत्र आहे. किंवा तुकाराम महाराजांचं की कशाने कासयाने पूजा करू तुझी केशी राजा म्हणून. हे कधी होतं की खरं तत्व जेव्हा आपल्याला कळलंय त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने येत. पण तोपर्यंत आपण त्या निर्गुणाच्या बद्दल चिंतन करणं ही त्याची उपासना. उपासनेचा अर्थच आहे की त्याच्या जवळ आपण एक आसन घालून बसायचं. मग निर्गुणाच्या जवळ मनाने थांबणं म्हणजे त्याचं चिंतन करणं. कुटस्थाचं स्वरूप जाणून घ्यायचं, तेवढ्यासाठी जाणून घ्यायचं. त्याचं चिंतन करता येतं. माझं स्वरूप खरं काय आहे, जे मला दिसतंय ते मिथ्या. माझं जे स्वरूप आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. मी जर का अलिप्त आहे, असंग आहे, तर मला ह्या सगळ्याचा नातेवाईक म्हणा, मुलं बाळ म्हणा, संग मी जडवून घ्यायचा का? हा, त्यांना बोलताना माझं म्हणायचं, सगळं करायचं, प्रेमाने करायचं. कारण ज्ञान आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जवळजवळ. प्रेम जात नाही त्या ह्याच्यात. उलट भक्तीमध्ये प्रेमाचे लोट येतात देवाच्या बद्दल. आणि मग जेव्हा आपण सगळीकडे तेच तत्व पाहायला लागतो तेव्हा जसं स्वतःबद्दल आपल्याला प्रेम वाटतं तसं सगळ्यांबद्दल वाटायला लागतं. मग कोरडेपणा राहत नाही, कुठेही दुःख राहत नाही. सगळ्यांचं उत्तम पद्धतीने करता येतं, आनंदाने करता येतं, प्रेमाने करता येतं. पण मनात न मात्र असंगता जपायची. परावे बाळ धाया पाळी जैसे माऊली म्हणतात.
की अगदी माझा सोनिया वगैरे म्हणेल ती दाई, पण आत माहिती असतं की हे माझं नाहीये. तसंच असं आहे. तर तेच आहे की कर्मयोगे मिळाले काही स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानितले कैसे रे पढत मूर्खा, म्हणून समर्थ विचारतात. एका ठिकाणी जन्माला आलो म्हणजे आपण एकमेकांचे होत नाही. आपण जे आहोत, तर प्रत्येक जीव कुटस्थ आहे, प्रत्येकात तो कुटस्थ व्यापून आहे, ब्रह्म व्यापून आहे. तर त्याच्यामुळे त्यांचे वरवरचे जे आविष्कार आहेत ते विसरायला शिकायला लागतात, ते बाजूला ठेवायला लागतात आणि त्यांच्यातलं तत्व पाहायला लागतं. परत ह्याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करावा, याचा अर्थ असा नाही की व्यवहार बाजूला टाकावा. व्यवहार सांभाळत आपली नजर त्याच्यावरती ठेवता येते. सोनाराची दृष्टी म्हणतात ना, तसं दागिने घडवतो, पण घडवत असताना, डिझाईन त्याचं बनवत असताना, सुंदर अगदी करत असताना सुद्धा ते सोनं आहे हे त्याला निश्चित माहित असतं. तसं पाहिजे की सगळ्या जगात वावरत असताना, सगळं करत असताना आपल्याला हे भान पाहिजे की हे सगळं जे आहे ते ब्रह्म आहे. जडाजडी अंशी, परत ही फार सुंदर ओवी आहे आपल्या साधनाच्या दृष्टीने, की जडाजडी अंशी राहते जे सरसी ते चेतना. सगळीकडे हे चैतन्य आहे. हे कुटस्थाचा निश्चय करणं, ब्रह्माचा निश्चय करणं, हे या प्रकरणाने आपल्याला समजतं. आणि हे एक कुटस्थाचं स्वरूप पाहिलं, ब्रह्माचं स्वरूप पाहिलं आणि त्याच्याबद्दल आपण तिथपर्यंत कसे जाऊ शकतो. दुसरे भ्रम काय आहे, कुठे आपण अडकू शकतो, याचा देखील विचार कुटस्थ दीपात आपला झालेला आहे. साधनेच्या दृष्टीने कुटस्थ समजावून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. की ज्या देवापर्यंत आपल्याला जायचं आहे, तो देव कसा आहे आपल्याला जर का माहितीच नसलं, तर आपण ओळखू शकणार आहोत का त्याला? ओळखणं शक्य नाहीये. याच्यासाठी त्याचं स्वरूप जाणून घ्यायचं अगदी गरजेचं आहे. आणि देव म्हणजे मुख्य देव समर्थांच्या भाषेत, जो प्रकाशतो, ज्याच्या प्रकाशात आपल्याला हे सगळं ज्ञान होतं, ज्याच्या प्रकाशात आपण व्यवहार करतो, ज्याच्या प्रकाशात जगाला सत्ता आहे. जनक आणखीन याज्ञवल्क यांचा बृहदारण्यकात फार छान संवाद आहे. तो असा आहे की बऱ्याच जणांना बहुतेक माहिती असेल की जनक विचारतो की दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतो. सूर्याच्या प्रकाशात आपण बघत असतो, रात्री चंद्राच्या प्रकाशात बघत असतो, चंद्र सूर्य नसले दिव्याच्या प्रकाशात बघतो. दिवा पण नाहीये, कुठला प्रकाश असतो तिथे? तिथे एकदम प्रकाशाचा अर्थ बदलतो, शब्दाच्या प्रकाशात बघतो. स्वप्नात कोणाच्या प्रकाशात बघतो? दुसरा प्रश्न आहे हा. शब्दाच्या प्रकाशात बघतो म्हणजे मूल रडायला लागलं, कुठं आहे हे ज्ञान अंधारात आपल्याला त्या शब्दाच्या मुळे होतं आणि तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. हे जे ज्ञान होतं हे शब्दाच्या प्रकाशात झालेलं आहे. म्हणजे ज्ञान प्रकाश जो आहे तो कुटस्थाचा प्रकाश, आणि तो प्रकाश आपल्यामध्ये अखंड आहे. काळा काळवखा बैसला असे, माऊलींची ओळी आहे की अत्यंत काळा कभिन्न माणूस पूर्ण काळोखात बसलाय. तो स्वतःला सुद्धा बघू शकत नाही, बाकी काहीही बघू शकत नाही, पण तरी देखील त्याला हे ज्ञान असतं की मी आहे, मी इथे बसलेलो आहे. हे कोणाच्या प्रकाशात त्याला कळलं? आत्मप्रकाशात कळलं. स्वप्नामध्ये एकही इंद्रिय नाहीये, पण तरी देखील सगळी तिथे अनिर्वाच्य निर्माण होतात आणि सगळं आपल्याला तिथेही ज्ञान चाललेलं असतं. ते कोणाच्या प्रकाशात होतं? तिथे काही खरा दिवा नाहीये, पण तरी देखील मला ज्ञान होत असतं तिथे. ते कोणाच्या प्रकाशात होतं? तर ह्या आत्म्याच्याच प्रकाशात, कुटस्थाच्याच प्रकाशात होत. हे सगळ्याच सतत परत परत भान ठेवणं
म्हणजे कुटस्थाची उपासना आहे, म्हणजे मुख्य देवाची उपासना आहे. आणि ह्या उपासनेने आपल्याला तिथपर्यंत हे या प्रकरणाचं फार महत्वाचं, ज्याच्यासाठी हा कुटस्थ दीप सांगितलाय, ज्याच्यासाठी आपण इतके बुद्धीला कष्ट घेतले, क्लिष्ट होता मान्य आहे, पण हे एकदा कळल्यानंतर आपण जे भ्रमातल्या गोष्टी आहेत, हे असं झालं, मला रंग दिसले, मला उजेड दिसला, चांगली गोष्ट, बरोबर दिशेने चाललाय, पण ते म्हणजे ते नाही, म्हणून आपल्याला ते मागे ठेवता येत, त्याचा विचार न करता ते बाजूला ठेवता येत. हे आपल्याला कुटस्थ दीपाच्या प्रकरणात कळतं. कुटस्थ म्हणजे काय हे आपल्याला कळतं. आणि ह्या कुटस्थाच्या मुळे त्याच्याबद्दलचे सगळे संशय दूर होतात. संशय दूर होणं ही आत्मज्ञानाची खरी पायरी आहे. खराच तिथे आपण पूर्ण अंतरंगात पोचतो. संशयरहित ज्ञान ते खरं ज्ञान असतं. आणि ह्या प्रकरणाच्या परत परत जेव्हा आपण अभ्यास करू, तर त्यावेळेस आपले संशय ह्या विषयात दूर होतील. मग आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. मी ब्रह्म आहे, सोहम. काय पद्धतीने साधना करायची, त्यासाठी पुढलं प्रकरण ध्यानदीप जे आहे त्यासाठी, की काय पद्धतीने आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, त्याचा उपासना कशी करायची ब्रह्माची, हे आपल्याला ध्यानदीपात कळेल. आता आपण थांबूया आज इथे. काही शंका असली ह्या प्रकरणाबद्दल किंवा आधी झालेल्या प्रकरणांच्या बद्दल तरी विचारायला हरकत नाही. आज थोडेसे आपल्याकडे 2-4 मिनिटं जास्त आहेत. आजचा विषय कठीण नव्हता हे खरं आहे, केवळ समारोप होता. मी प्रदीप कुलकर्णी बोलतोय ताई. हा बोला. अतिशय अवघड प्रकरण होतं खरं समजण्याच्या दृष्टीने. हॅलो. हा बोला. मी फक्त काय म्हणूया व्हिडिओ बंद केला होता. बरोबर, ठीक आहे. बरोबर. अतिशय अवघड प्रकरण होतं, पण अतिशय सोप्या सोप्या उदाहरणांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांमधून हा क्लिष्ट विषय अतिशय समजायला सोपा करून सांगितला. त्याबद्दल खूप बरं वाटलं आणि तो विषय समजल्यामुळे एक वेगळा आनंद मिळाला. याच्या कुटस्थ ब्रह्मानंद प्रकरणाचा. विद्यानंद. हा, विद्यानंद. खरंच खूप खूप धन्यवाद. श्रीराम श्रीराम. अहो, मी माझ्यातलं काहीही सांगितलं नाही पदार्थ. मी जे शिकलेली आहे तेच मी मांडलंय, बाकी मी काही मांडलेलं नाहीये वेगळं. नाही, पण आमच्यासारख्या नवीन लोकांना समजायला खूप सोपं झालं ते. त्यासाठीच श्री गुरूंनी हे घ्यायला सांगितलं. हो. म्हणजे मुख्य काय सांगू का, परमार्थाच्या बद्दल आपले खूप गैरसमज असतात. आणि जे होणार नाहीये तर त्याच्या मागे आपण लागतो. ते कधी होईल म्हणून वाट बघत बसतो. ते सगळे गैरसमज ह्या ग्रंथाच्या अभ्यासाने दूर होतात आणि आपल्याला एक अरुंद पाऊल वाट मिळते, ज्या पाऊल वाटेने गेलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि याच देहात आपल्याला ते शक्य असतं. खरंय खरंय. श्रीराम म्हण. ज्योत्स्नामावशी श्रीराम. धन्यवाद. ज्योत्स्नाते, जीव आणि ईश्वर मायेची निर्मिती आहे, तर हा सुद्धा मायेवरती आरोपच नाहीये का? मायाच आरोप आहे मुळात. आरोपावरती आरोप काय करणार? अच्छा. मी आरोप आहे त्या असं मायेला जी स्वतःच म्हणते मी नाहीये, तिला आपण तू आहेस म्हणून सांगतोय ना. मायेला सत्यत्व दिल्यासारखं होईल असं म्हणणं. म्हणजे ती मिथ्या आहे म्हणून मग तिच्याबद्दल काही म्हणा, मग काही हरकत नाहीये. भातुकलीचा खेळ असतो ना, त्याच्यात सगळे चालतं. तसा खेळ म्हणून जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा एन्जॉय करता येतो आपल्याला.
त्याच्यात रडत बसायची काही गरज नसते ना मग. थांबायचा. पुढच्या प्रकरणाची काही मी आता सुरुवात करत नाहीये. घ्यायचा का श्लोक? हा, जर का काही हे नसलं तर घेऊया. राजेश बोलतोय. हा बोल. ते जीव ईश्वर तर ते हे पण आहे ना, कुठले आहे ते ईश्वर पाहतो आहे आणि ते ते द्वापरणा काय मगाशी म्हंटल ना मी, मांडक्यामधले द्वा पण ते सुपर्णा मांडुक्य नाही, मुंडक. द्वा मुंडक. सुपर्णा सयुजा सखाया. हा, पण ते दोन्हीही एकच म्हणजे हृदयामध्ये किंवा इथे असतो असं म्हटलेलं आहे. आपण देहरूपी वृक्षावरती म्हटलंय. हा, पण ते अद्वैतामध्ये ते कार्य वेगळं असतं म्हणून असं म्हटलंय. आपलं लक्ष हे मी कुठं असतं, मी ब्रह्म असंच असलं पाहिजे आपली साधना आणि ते बरोबर. पण हे जे दोन्ही चा जेव्हा विचार केला जातो तर हा विचार हा केवळ जीव नाही आहे याच्यासाठीच आहे ना, किंवा त्या ईश्वराचं हे करण्यासाठीच आहे ना. मला ते होय. म्हणजे दोन्ही मिथ्यात्व आपल्याला पटावं ह्या दृष्टीने. फळं खातो म्हणजे कर्मफळं खातो. आपण जर का निष्काम कर्म करायला लागलो तर फळं खाणं बंद होईल की नाही? उपासना कर्म सगळी जर का निष्काम आपण करायला लागलो तर फळं खाणं आपलं बंद होईल, आपलं अडकणं थांबेल. म्हणून ती कन्सेप्ट म्हणजे तो विचार त्या दृष्टिकोनातनं आहे. तो विचार तिथे आहे की एक फळं खातो आणि एक फक्त बघतो. तर आपण बघणारा म्हणजे साक्षीत्व आपण घ्यायचं आहे. फळं खाणारं व्हायचं नाही. म्हणजे आपण कर्म जी करायची तर ती पूर्ण निष्काम भावनेने करायची. साक्षी होऊन करायची. साक्षी होऊन उपासना म्हणजे करायची ती देखील निष्काम. साक्षीत्वानी ईश्वर स्मरणात किंवा कर्मफळ टाकून सगळ्याचा परिणाम तोच होतो. म्हणजे ही ईश्वराची आज्ञा आहे म्हणून जर का मी करत गेले तर मला त्याचा लेप लागणार नाही, फळ मिळणार नाही मला त्यात. म्हणून तो आणखीन ईश्वर हा सॉरी बोला. बोल. नाही, म्हणून त्याच्यासाठी ते ईश्वर हा माझ्या बरोबरच आहे, जवळ आहे आणि माझ्यातच आहे, बघणारा आहे. तर ते साक्षी वर रूढ होण्यासाठी ते हा विचार मुंडक मध्ये गेलेला आहे. हा, म्हणजे तो आहेच तिथे हे पक्क आहे. आणखीन दुसरं कर्मफळ भक्षण करणारी जी मी आहे तर ते मी आता थांबवायला हवं ना, हा विचार नको का करायला? हे बघ, सगळी कर्म जर का ईश्वराची आज्ञा म्हणून आपण करायला लागलो तर आपण कर्म चांगली करतो, ईश्वराच्या आज्ञेने करतोय कारण आणखीन त्याचा आपल्याला लेप लागत. कर्म जी होतात ती खरंच चांगली होतात ईश्वराच्या आज्ञेने आपण करायला लागलो. गुरूंची आज्ञा आहे, ईश्वराची आज्ञा आहे, ह्या पद्धतीने जेव्हा आपण काही करतो तर तेव्हा त्याचा लेप आज्ञा देणाऱ्याला लागतो. उदाहरण दिलेलं आहे ना की फाशी जो देतो प्रत्यक्ष त्याला त्या कर्माचा लेप लागत नाही. न्यायाधीशाला सुद्धा लागायचं काही कारण नाहीये, कारण न्यायाधीश नियमाप्रमाणे फाशीची शिक्षा देत असतो. बरोबर आहे. म्हणजे हे माझं नाही ह्या पद्धतीने आपण विचार करतो. हे कर्म मी नाही करत आहे, ईश्वराच्या आज्ञेमुळे चाललेलं आहे आणि मी करते असं जरी सुरुवातीला वाटत असलं तरी ईश्वराच्या आज्ञेने जेव्हा मी करत असते तेव्हा त्याची जबाबदारी त्याच्याकडे जाते. आणि हळूहळू मग ते माझ्याकडनं तो करून घेतोय अशा पद्धतीने यायला लागतं.
तेनत्वम, तस्यत्वम, तत्वम अशा 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. तेनत्वम म्हणजे त्याच्यामुळे मी आहे. तेनत्वम, तस्यत्वम, मी त्याची आहे. तो मुख्य आहे. आधी मी होते मुख्य, नंतर तो मुख्य झाला, आणखी मग मी आणि तो एक आहे. हे आपल्याला जे काय सांगितलंय ना त्याच्याबद्दल विचार न करता त्या पद्धतीने जाणं हे बरं असतं. फार जेव्हा आपण चिकित्सा करतो ना तेव्हा पुष्कळ प्रश्न उभे राहतात मनात. श्रद्धा त्यामुळे फार महत्वाची असते. श्रद्धेला एके ठिकाणी वाचलं, मला फार आवडलं ते, की डेरा म्हटलेला आहे. घुसळ पूर्वी बघा मोठे डेरे असायचे, घरात गाई म्हशी असायच्या, भरपूर दूध दुभत असायचं, तर लोणी काढायला लोण्याचा डेरा असायचा, ताकाचा डेरा, आणि भली मोठी रवी असायची. त्या डेऱ्यामध्ये ताक घुसळलं जायचं. तो डेरा फुटला तर ताक घुसळता येणार आहे, लोणी निघणार आहे का? श्रद्धेला डेऱ्याची उपमा दिली. बेस आहे श्रद्धा, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. जे शास्त्रात सांगितलंय ते शांतपणे स्वीकारायचं, तिथे विचारात नाही ते प्रश्न उभे करायचे नाही. हा एक आहे की आपलं समाधान व्हायला लागतं, पण एकदा असं आहे एवढं स्वीकारलं आपण की त्याच्यानंतर पुढे सरळ त्या मार्गाने चालत राहायचं. असं संघर्ष तिकडे होतो जिथे मनासारखं कर्म, बहुतेक 90% कर्म हे आपल्या मनाविरुद्धच घडत असतात. ते ईश्वराने केलेल्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट किंवा भोग येतो ना, भोगावं लागतं, तिथे संघर्ष होतो. मनाप्रमाणे सुद्धा घडणारे सुद्धा जे काही कर्म आहेत ते ईश्वराला राजेश, अर्पित होतात. तू इथेच सगळी जी गडबड झाली आहे ना ती इथे झाली आहे. मनाप्रमाणे म्हणजे असं व्हावं ही माझी इच्छा आहे. म्हणजे इथे शरणागती नाहीये, म्हणजे इथे ईश्वराच्या आज्ञेचा प्रश्न नाहीये, इथे माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे ही भावना आहे. म्हणजे इथे कर्तृत्व आहे फक्त, भोक्तृत्व आहे फक्त. ते जर का सोडायचं असलं तर माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे हे पहिलं सोडायला लागतं. जे काय होत आहे ते त्याच्या नियोजनाप्रमाणे होत आहे आणि ते मला स्वीकार्य आहे. हा, मग तसं मी 90% चुकीचं म्हणलं. तसं तर सगळंच आपल्या मनाप्रमाणे काहीच नसतं, तसं म्हणायला गेलं तर. आपल्या मनाप्रमाणे हा शब्दच सोडून द्यायचा आहे. तिथे मी पण आला की नाही माझ्या मनाप्रमाणे, म्हणजे मला संकल्प आले की नाही, हवे नको पण आलं की नाही, हे हळूहळू हळूहळू सगळं कमी व्हायला हवं. त्याला ईश्वर शरणागती म्हणतात. मी माझे मावळ सर्व तू तुझे उगव होता. मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. तिथे मला चॉईस नाहीये. जे होणार आहे ते माझ्या प्रारब्धाने होणार आहे आणि ते तसंच होणार आहे, ते ईश्वरी नियोजनाप्रमाणे होणार आहे. मी गेल्या जन्मी जे काय केलेलं असतं त्यानुसार मला या जन्मी बघायला लागणार आहे. ते जे काय आपल्या प्रारब्धात असेल त्याप्रमाणे ते चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी घडतात. चांगल्याबद्दल आपण विचारत नाही काही देवाला, तो माझा हक्क असतो असं समजतो. पण जरा कुठे बी नसलं की आपण ताबडतोब माझ्या मनाप्रमाणे झालं नाही बोलायला लागतो. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती माझ्या प्रारब्धाप्रमाणे माझ्या वाटण्याला आलेली आहे. सगळे वाट्याला जे आलं आहे हे माझ्या प्रारब्धानुसार आलं आहे. हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण शांत राहू शकतो. आणि शांती, समाधान, तृप्ती हे ह्या विचाराच्या शिवाय येणार नाही. साधनाचं हे सार आहे. काय बोल? हा, सॉरी, मला वाटलं तुमचं झालं, नाही नंतर झालंय विचार. माझं, बोल. हा, तुम्ही बोल. म्हणालात की
मन चित्त बुद्धी अहंकाराच्या मन चित्त बुद्धीच्या सापेक्षतेने अहंकार शांत होतो. म्हणजे तीन तीन शांत झाले की अहंकार शांत होतो. आपोआप शांत होतो. आणि माऊली म्हणतात. हो हो. तर प्रश्न तर प्रश्न असा होता की काका म्हणतात जसं तादात्म्य कमी केलं की मन माझं आहे, मी नाही आहे, या अर्थाने विचार केला तर मनाला बाजूला सारता येतं, बुद्धीला तसंही करता येतं, चित्तालाही तसं करता येतं. तर ती प्रक्रिया अहंकाराला पण आहे का? म्हणजे ह्या गरजच नाही, गरजच पडत नाही का? म्हणजे माझा अहंकार आहे, मी अहंकार नाहीये, असं करायची गरजच पडत हे नाही. बघ, जेव्हा मन बुद्धीचा लय होतो ना तेव्हा ती गरजच पडत. पण ज्या वेळेस व्यवहारात वागताना आपल्याला अहंकाराचे आविष्कार दिसतात तर त्यावेळी ते अहंकाराचे आविष्काराचे ओळखायला लागतात. हो, पण ते आविष्कार ते आविष्कार सुद्धा मन आणि बुद्धीच्या रूपानेच व्यक्त होतात ना, की तुम्हाला म्हणायचं तसेच म्हणजे मी हुशार अशा पद्धतीने तो अहंकार आहे. मग म्हणजे विशेष जे काय मी माझ्या स्वतःबद्दल समजून घेते, मानतीये, तर तो अहंकाराचाच रूप आहे. असले जे सगळे आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला लागतं आणि तिथे अहंकार काढण्याचं काम आपल्याला करायला. पण जो सामान्य अहंकार आहे आपला तो सुद्धा तिथे लय पावतो नंतर मन बुद्धी बरोबर. हा विशेष अहंकार आपल्याला दूर करायला लागतो. तुला माहिती आहे सामान्य आणि विशेष अहंकार? होय होय. तर विशेष अहंकार आपल्याला त्रासदायक असतात की ते आपल्याला विचारपूर्वक दूर करायला लागतात. की मी ब्रह्म आहे का मी हुशार आहे, मी ब्रह्म आहे का मी बुद्धू आहे, सगळे विचार ह्या पद्धतीने करायला लागतात. मग मी ब्रह्म आहे, मग बुद्धी माझा आणि तिचा काही संबंध नाही, जी असायची ती असो. आलं लक्षात. ते सामान्य आणि विशेषाने झालं, क्लिअर झालं. हा, विशेष आपण कमावलेले असतात रे. सामान्य हा ईश्वराचा असतो, ईश्वराची सृष्टीतला आहे. आणखी विशेष अहंकार हे जीवरचित सृष्टीतले आहे. सामान्य ईश्वराचा असतो आणि ईश्वर साक्षी रूपाने असतो, पाहतो नुसतं आहे ना ईश्वर आपल्या कर्माचे. ईश्वर असतोच, ईश्वर असतो, पाहतो. त्याचा भक्त आपल्या कसा कर्माप्रमाणे आपल्याला फळ भोगायला लावतो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. हे म्हणायचे ना परमहंस रामकृष्ण परमहंस नेहमी काली मातेला म्हणायचे की मी यंत्र तू यंत्री. मी यंत्र चालवणारे तू आहेस, त्याला काय द्यायचं कसं काय चालवायचं ते तू बघते. हो, पण त्याने काय म्हणत होतास? करतो अन्यथा करतो त्यांनी वापरावी असं कधीच अपेक्षा वगैरे करायची नाही. माझे भोग कमी कर किंवा अरे का म्हणून मी कोण लागून गेली आहे? मग ईश्वर आहे ना, मग ईश्वराला माझे भोग माझ्या प्रारब्धाने मला मिळतात. ईश्वर स्वतःच प्रारब्ध सुद्धा बदलत नाही. तिथे माझं कोण मी मोठी लागून गेलीये की माझं बदलावं त्याने, आणि का अपेक्षा करावी की माझ्यासाठी ईश्वराने काही करावं म्हणून. माझ्या प्रारब्धाचे भोग मीच केलेलं आहे. कधी केलंय मला माहित नाही, कुठच्या तरी जन्मी केलेलं आहे. मग जे मी केलंय ते मी भोगायला नको? भोगायलाच हवं. त्याच्याबद्दल मला कुठचाही तक्रार करायचा अधिकार नाहीये. जे मी केलेलं आहे ते मी भोगतेय हे शांतपणे स्वीकारायचं. मग अशा वेळेस मनात कडवटपणा राहत नाही, कोणाबद्दलच राहत नाही. माझ्या नशिबाबद्दल नाही राहत, ईश्वराबद्दल नाही राहत, ज्या कोणी माझा अपमान केला असेल किंवा काही मला मान दिला असेल कशाबद्दलही मला काहीही वाटेनाचं होत. ज्यावेळी माझ्या कर्मांची फळं आहेत ते मी स्वीकार. फार महत्वाचा हा प्रारब्धाचा रोल. ईश्वराने स्वतःची प्रारब्ध सुद्धा टाळलेली नाही, पण त्याच्या नातेवाईकांची टाळली नाहीये. हा काय? पण कुठला भोग कधी जो द्यायचा असेल तो नाही, कुठला भोग कधी द्यायचा हे तोच ठरवतो ना. हे बघ, प्रारब्ध जे असतं त्याचा अर्थ काय आहे?
कर्माचं आरब्धक, जीवाचं आरब्धक कर्म, प्रारब्ध म्हणजे प्रकर्षेण आरब्ध, ज्या कर्माला फळ द्यायला सुरुवात झाली. आता कर्म तुला माहिती आहे की अनेक जीवांवरती अवलंबून असतं. त्या जीवाचं प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि ते प्रारब्ध इंटरलिंक्ड असतं. त्यामुळे कोणाचं काय असतं, ते कधी द्यायचं, हे सगळं त्याच्या कॉम्प्युटर प्रमाणे चालतं. त्या प्रोग्राम मध्ये आपण नाही बदल करू शकत, तो सुद्धा नाही बदल करत. त्यांनी एकदा ते फीड करून ठेवलेलं आहे सिस्टीम मध्ये आणि त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे. कधी कोण कसं भेटेल, मदत करेल का त्रास देईल, हे आपण सांगू शकतो का? अशी लोक भेटून जातात की अचानक मदत अगदी महत्वाची सुद्धा करून जातात, कारण नसताना त्रास देऊन जातात, सगळ्या तऱ्हेची भेटतात. प्रारब्धाचं देणं संपलं, उत्तम झालं, मोकळं व्हायचं. म्हणजे त्याला तसं प्रार्थना करणं पण योग्य नाही की मला याच्यातनं अजिबात सोडव, नाही, तू वाचव, मी अजिबात तुझं नाही. शरण आहे, मी तुझा भक्त आहे, तुला समजत नाही का मी कशातनं जातोय, दिसतंय तुला सगळं, तरी सुद्धा तू शांत उभा आहे, बसलेला आहे, बघतोय. भक्त कोणी ठरवायचं? विभक्त नव्हे तो भक्त. ही सकाम उपासना झाली. तू माझा हे सुधारून दे, मी कशातनं जातोय, मला कशातनं जायचं कारणच काय आहे? मी ब्रह्म आहे. जे काय चाललंय ते देहाला चाललंय, चालून द्या. मनाला चाललेलं आहे, चालून द्या. माझ्या प्रारब्धांनी होत आहे हे जेव्हा मी स्वीकारते, मनापासून स्वीकारते, तेव्हा मी त्या ईश्वराला भरीला घालणार नाही. सकाम भक्ती झाली. सकाम भक्ती जर का आपण असं करत गेलो, आपली तेवढं प्रारब्धात असलं, गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तसं त्याच्या प्रारब्धात होतं म्हणून त्याच्या बाबतीत ईश्वराने तसं करून घेतलं. म्हणजे प्रारब्धात असलं तर ईश्वर तसं करतो. प्रारब्धाचा रोल या बाबतीत कधीही विसरायचा नाही. ठीक आहे, थँक्स. जय श्रीराम. थांबायचं प्रियंका? हो, घेते. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांतजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम. जय श्रीराम.